नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 2.4 मधील दुसरा प्रश्न सूत्राचा वापर करून सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा। ह्या सराव संचामधील आपण बाकीचे प्रश्न देखील सोडवलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन। जर तुम्ही ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0। तर इथे सूत्राचा वापर करून आपल्याला ह्या समीकरणाची मुळे शोधायची आहेत। जेव्हा सूत्राचा वापर करायचा असतो तेव्हा काय करायचं असतं तर ते गणित 3 टप्प्यांमध्ये सोडवलं जातं। पहिल्या टप्प्यामध्ये ABCच्या किमती शोधायच्या असतात। दुसऱ्या टप्प्यामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत शोधायची आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये समीकरणाचं सूत्र वापरायचं। तर सर्वात अगोदर मी हे समीकरण जसंच्या तसं लिहून घेतो। x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0। या समीकरणाची आता आपण सामान्य रूपासोबत तुलना करूयात। म्हणून ह्या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू। तर इथे तुलना केल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं, पहिल्या पदाचा सहगुणक आहे 1 म्हणून a बरोबर 1। दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे वजा 3 म्हणून b बरोबर वजा 3। तर इथे स्थिर पद आहे वजा 2 म्हणून c बरोबर वजा 2। आता आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत शोधूयात। म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आहे वजा 3 म्हणून वजा 3 चा वर्ग वजा 4 हे सूत्रामधील आहे ते जसेच्या तसे येतील गुणिले a। तर इथे a ची किंमत आहे 1 म्हणून गुणिले 1 गुणिले c। तर इथे c ची किंमत आहे वजा 2 म्हणून गुणिले वजा 2। आता वजा 3 चा वर्ग 3 त्रिक 9 वर्ग असल्यामुळे वजाचं चिन्ह निघून जाणार म्हणून इथे लिहा 9। आता इथे हा गुणाकार करून घेऊयात। 4 एके 4 आणि 4 दुने 8 म्हणजे आलं उत्तर 8। मात्र 4 आणि वजा 2 या दोघांचेही चिन्ह वजा असल्यामुळे वजा गुणिले वजा अधिक म्हणून इथे अधिक 8। आता ही बेरीज करूयात। 9 अधिक 8 उत्तर आलं 17 म्हणून b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली 17। आता सूत्र लिहूयात। म्हणून x बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a। तर आता किमती भरून घेऊयात। आता इथे b चं चिन्ह वजा आहे आणि b ची किंमत देखील वजा आहे म्हणून b चं चिन्ह आपण अगोदर लिहूयात वजा आणि b ची वजा असलेली किंमत आपण कंसात लिहूयात। कंसात वजा 3 कंस पूर्ण प्लस मायनस। आता b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण मिळवली आहे 17 म्हणून वर्गमुळात 17 छेद 2 गुणिले a ची किंमत आहे 1 बरोबर। आता इथे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आणि कंसाच्या आत वजा चिन्ह वजा वजा निघून गेले म्हणून इथे 3 प्लस मायनस वर्गमुळात 17 छेद बे एके बे उत्तर आलं 2। तर अशा पद्धतीने आपल्याला x च्या दोन किमती मिळाल्या, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह। ते आपण इथे आता वेगवेगळ्या लिहून घेऊयात। म्हणून x बरोबर 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 किंवा आता निगेटिव्ह किंमत लिहूयात x बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2। आता x च्या ह्या ज्या दोन किमती मिळाल्या त्याच दोन्ही किमती दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत। म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 आणि 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2 आहेत। तर अशा पद्धतीने आपलं हे गणित देखील सोडवून झालेलं आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। ह्या सराव संचामधील आपण इतरही प्रश्न सोडवलेले आहेत। जर ते व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिलेले नसतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आता तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न विचारत आहे x वर्ग वजा 5x वजा 6 बरोबर 0। हा प्रश्न वर्ग समीकरणाचं सूत्र वापरून सोडवा आणि त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।